अरे ते सगळंच मी खाणार आहे. हे पण ते प्लेट मधलं पण, हे पण तुझ्या हातातलं पण. तुम्ही दोघी काय खाणार नाहीत. मग काय खाऊ मी? फक्त कालवण? मम्मा काय खाईल? फक्त भात? आणि तू काय खाणार? फक्त ड्रमस्टिक? आणि मी काय खाऊ मग? फ्रेंड्सला गुड मॉर्निंग कोण करणार बरं? मम्मा. दोघी करा एक साथ. 1 2 3. गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. सकाळी सकाळी फ्रेंड्स पूजा जेवणाच्या तयारीत लागली. आज पुन्हा आपल्याला जायचं राशन कार्डचं धावपळीत. ते करायचंच आहे. हिला ठेवून देते आज पण. अरे नको यार आज. नाही जमत यार, ती नाही ऐकत हर्ष, खरं सांगते. आणि त्या डॉक्युमेंट्स मध्ये तुला पण माहिती काल कशी अवस्था होते ते. तिला सांभाळायचं का आपलं डोकं हे करायचं? काय करायचं बघू? तुला ठेवून जाऊ आम्ही? नो घेऊन जाऊ? नो. मग काय करणार? घरी बसणार तू आज? एकटी बसशील घरी? ते वसईला जायचंय. नाही, हे इकडे वसईचं बंद ना सॅटर्डे संडे. ते वेट कशाला करायचं अरे आपण? थांब ना, काढू दे ना ते. करू ते ऑफलाईन मध्ये करू. चिकन मटन नंतर काय असं भरभरून खायचं मन करत असेल ना तर ते हे काय छान झालंय. एक खूप पण व्यवस्थित झालंय. छान झालं पूजा. थँक्यू. डेंजरली हेअरफॉल होते म्हणून पूजाने माझ्यासाठी काहीतरी मागवले. तू बोलते ते सिरम आहे काहीतरी डोक्यात मारून जायचं बाहेर किंवा घरी पण बसू शकतो ना. लाव. अरे तुटलं हे. बुकू सरक. नाही दे. हा थंड थंड वाट. तेवढंच मध्ये तर मारलंच नाहीस. आणि हार्ड वॉटरनी होतोय मला. मी खूप दिवस झाला R&D करतोय युट्यूब वरती, गुगल वरती. हार्ड वॉटरनी जास्त व्हायला लागलाय आणि प्रोटीन्स नाही भेटत आहेत केसांना माझ्या. विटामिन D ची कमी आहे कदाचित. आणि ते पाण्यामध्ये तू फिटकरी बोललेली बरोबर. एका डॉक्टरचा व्हिडिओ बघितला मी, त्यांनी पण ते सांगितलं पाण्यामध्ये फिटकरी टाकायची. ते सगळं हार्डनेस ते खाली दाबून टाकतं पाण्याचं. करूया मग आज? तेव्हा मी सांगते तेव्हा नाही, एखादा डॉक्टर नाही. सांगतो तेव्हाच ऐकायचं. तेव्हा नाही, तेव्हा पण हाच बोलवलं पण ते लक्षात कुठं राहिलं कुणाच्या. सोडून आले बाबाला. काय रूप केलाय थंडीमध्ये, नाही असा केला आणि आता करतोय. कारण की केसांची काळजी घ्यायची, डस्ट लागणार घेतला आता म्हणून. आता DIY मध्ये जाऊन तू पण कॅप घ्यायची. घेतला? DIY मध्ये जाऊन कॅप घ्यायची म्हणा. कशी पण ही आता तात्पुरती DIY पर्यंत जायपर्यंत घ्यायची. नाही DIY मधून नको, स्टेशनला. हे नाही स्टेशन नाही. 200 असं एवढ्यासाठी नको. जरा चांगली लुक पण दिसलं पाहिजे. तर मी कधी कॅप घालत नाही. चांगले भेटून DIY मध्ये कमीत कमी लुक वाले आहेत. तू आता टाइमपास करू नको हा. गाडी स्कूटी काढायची कशाला? माझं आज आम्ही स्कूटीवरती चाललोय रेशन कार्डचं काम करायला. एकदम थोडस बाकी आहे. नसेल होत तर राहू द्यायचं पूजा. काय प्रॉब्लेम काय नेमका? पाठीच यायचं तुला, दुसरं काय करायचं नाहीये. स्ट्रेट कर, हँडल स्ट्रेट कर. हा ये पाठी त्या साईडच्या पायावर जोड दे. ये खाली उतर तशीच पाठी. आता माझ्याकडे हँडल फिरव. हा ये खाली हळूहळू. ये आता स्कूटी खाली उतरतीये. हा ये हँडल कर, हँडल कर. आता उतरा. थांब ना. ठीक आहे आपण पुढे उभे राहूया. आता म्हणलं पहिला कॅब घेऊन जाऊया. ही कॅब लय छोटी पडतीये तर नाही बोलते काम करायचंय. हे तुला काय पाहिजे असं पटकन गेली असते ना पहिला. हो पण मी काय म्हणते, काल पण तेच केलं ना. पहिलं काम करून घेतलं आणि मग ती गोष्ट केलं ना. पण ही कॅब छोटी आहे रे, आखूड होते. ही पूजाच्या डोक्याची आहे. एवढं लगेच कोण बघत नाही तुझ्याकडे. अँटिक वाटणार ते छोटीशी कॅटला. माझ्याकडे बघायसाठी नाही पण मला पण असं आतून वाटत नाही बरोबर नाहीये. हे मंदिर कधी चालू होणार आहे बघायचं आपल्याला. आणि व्ह्यू बघ ना, तुला हे जास्त आजकाल निळा नाही वाटत आहे? वाटतंय मळा पाण्यात. हो फाटक तो तिकडे लांब आहे फ्रेंड्स. ही मधली बिल्डिंग ना त्याच्या पण खूप पाठी आहे. आज एवढ्या लांब पर्यंत फाटकचं ट्रॅफिक आहे की हे ट्रक, टेम्पो, वॉटर टँक्स वगैरे झाले त्याच्यामुळे असेल. खूप लांब आज मला हे दिसलं. हे आज गाड्या थांबल्यात खूप लांब पर्यंत. ऊन लागतंय. त्यात आपण आज स्कूटीने आलो.
कारनी झालं पाहिजे होतं असं वाटतं थोडंसं. पोरगी किती हुशार आहे, ती बाजूने काढते गाडी, तू बघ. अरे पुढे जाऊन पण थांबायचंच आहे पूजा. सगळ्यांनीच गाड्या घुसवल्यामध्ये तर मग कुणाला टर्न विन घ्यायचं असेल तर कसं होणार? आपलाच विचार नाही करायचा, बाकीच्या पण गाड्या आहेत रोडवरती. मला वाटलं ट्रॅफिक लागलंय बट सगळ्या गाड्या इथे थांबल्यात. डबल डेकर आहे ना? किती वाजले जातात? 3:30. थोड्या दिवसांनी फ्रेंड्स याच ट्रेन मधून आपण पण प्रवास करणार आहे. हीच ट्रेन आहे. हो, डबल डेकर आहे वाटतं. थोडंसं ट्रॅफिक बघा, पूर्ण रस्ता पॅक. आपल्याला त्या बाजूला जायचं आहे. लकीली या बसच्या पाठून थोडीशी जागा होती आपल्यासाठी. आपण आलोय आणि आपण डायरेक्ट जाऊ आता राशन कार्डच्या प्रोसेससाठी. थोडी काय काय डॉक्युमेंट लागतो. गॅस पावतीवरती होणार, पण ती गॅस पावती त्याच्या नावावर पाहिजे ना. आपल्या आहे तुमच्या नावावर असेल तरी तुमचा ऍड्रेस होऊ शकतो त्याच्यावर. माझा ऍड्रेस चेंज आहे, ह्याचा माझा ऍड्रेस झाला चेंज नाही. नाहीये. चला, फक्त आपण एक काम करून टाकलंय. आधार राशन कार्डसाठी काय लाईट बिल आणि काय लागणार आहे घरपट्टी, ते ट्रान्सफर करून घ्यायचं आपल्याला आपल्या ह्याच्यावरती. ते का बाकी आहे, त्यामुळे आपण राशन कार्ड काय लगेच अप्लाय करू शकलो नाही. ते 2 गोष्टी काढायच्यात बट ते राहून गेलं. आणि मी माझं राशन हे काय अप्लाय केलं, आधार कार्डचा ऍड्रेस चेंज करायला अप्लाय केलं पूजाच्या ऍड्रेसच्या बेसिसवर. रिलेशनशिप झालं पाहिजे. झालं पाहिजे यार. पण मग तर मग राशन कार्ड पण आरामात झालं तरी चालेल ना. कारण की राशन कार्डची धावपळ आपली आधार कार्ड साठीच चालू आहे की. तरी पण राशन कार्ड झालं पाहिजे. बरं, आता मला कॅब. हे चष्म्यावर धूळ बघ ना किती बसली आहे. तर आपण पहिला चाललं स्टार बाजार मध्ये हे बघायला, कॅब बघायला. तू आता हे काय बघते रे तुला? गोष्टी पण असं काय ठरलंच नव्हतं ना, आपण कॅब बघायला आलो आहोत. तू बघितलीस का? नाहीये कॅब, निघूया आपण. जाता आता म्हणतो पोमोग्रॅनेट ज्यूस घेऊन बघूया. तर इथं व्हायटॅमिन डी, मगाशी मी बोललेलो व्हायटॅमिन डी त्याच्यामध्ये आहे. तर हे घेऊ आणि बघू काय रोज रोज पण थोडासा काय फरक जाणवतो. तसं आज मला हेअरकट पण करायचं आहे. कॅब तर नाही भेटली बट टाटाचं हे जे आहे शोरूम, ह्याच्यामध्ये एक गोष्ट छान आहे की इथे टेस्टर अवेलेबल आहे. तेव्हा तसं तर मी हे पॅकेट घेतले शेजवान चकलीचं. तुम्हाला तरी भूक लागली वाटतं. हे वाला चांगलं आहे. पण एका दिवसात संपवायचं नाही, एवढं लक्षात ठेव. किनी कॅब तर काय भेटली नाही फ्रेंड्स, ना कोणती कॅब सूट होते माझ्यावरती. तर मी आता चाललोय केस कापायला. ठीक आहे, पूजा पण घरी गेली, सगळं सामान घरी ठेवलं आणि नंतरला आता फायनली फ्रेंड्स डे थोडं आपल्याला पोचा प्रॉब्लेम थोडासा जो काय नाही तो पूर्ण सकच करून टाकले त्याचा. बाकी थोडं ऑड वाटत असेल बट मी कॉन्फिडेंट फील करतो. ओके, थोडंसं दिसून येतं तोंड वगैरे आहे ते सगळं व्यवस्थित. ठीक आहे, आणि जेवढं जमेल तेवढं मी हाच कट ठेवीन. मला आवडलाय. आणि प्रॉपर मी आज सलूनमध्ये गेलो, नाव विसरलं मी ते, लॉक अँड कर्ल्स काहीतरी होतं. प्रॉपर सलून्समध्ये जाईल. ओके, इथे तिथे जात होतो ना, ते कधी कधी ठीक आहे तेल मालिश किंवा हेअर कटला, बट ह्यांना जसं सांगितलं तसंच देतात, अजून प्रॉपर बघून निघून देतात. नाहीतर मग हमेशा सलूनमध्ये होतं काय की एक पॉइंट पर्यंत ना त्यांनी व्यवस्थित कापलेले असतात, मग शेवटी तो जे केस पकडून कटकट करतो ना, एकदम असा लुकच बदलून टाकतो. पण इथे नाही, इथे कमी कापतात बट पद्धतशीर आणि जसा लुक व्यवस्थित दिसून येईल तसा. थोडंसं फ्रेशअप होतो आणि बघ तू पूजा आल्यावर पूजान बघू दोघी काय बोलणार त्याच्याबद्दल बघितल्यावर. अरे देवा हर्ष, का बारीक केले केस वेड्यासारखे थोडी. गजनी नाही, गजनी तर वेगळा कट होता, तसं करून येऊ का? अरे पण तू काय एवढे बारीक केले? आता तर तू हेअर ट्रीटमेंट करतोयस ना? हेअर ट्रीटमेंट म्हणजे घरी तेल लावतोय फक्त, अजून काय? माव्या कुठे आहे? खालीच आहे, पूर्ण बारीक केलं तर मधला टकला दिसायला लागला. मी आहेच टकला. आणि तू परत ते टोपी घालणार, हे करणार, ते करणार परत. म्हणजे होतंय काय माहिती, असे जे स्ट्रेट केस असतात ना ते माझे असे वाकडे तिकडे
वाकडे तिकडे झाले ते तुटलेलं बघतो ना मी तर ते असं पहिल्यासारखं स्ट्रेट नाही राहिलं. आणि हार्ड वॉटर फिटकिरी आणलीच नाही हा एवढं सगळं शॉपिंग करून. ते समोरच्या दुकानात जा ना, त्याच्याकडे भेटेल माझ्याकडे. मी फिटकिरी आणतो ही भाव्याला घेऊन नाही आली स्वतःसाठी. अरे ती नाही आता सगळे पोरं मला तिथे तिला बोलतात कोणाची आहे. बाहेर घेऊन जायचं होतं मी. अरे पण ती येतच नाही तर मी काय करू आता? कोणाकडे केस कापायला गेलो? प्रॉपर ते लॉक अँड कर्ल आहे ना विवा कॉलेजच्या इकडे कॉलेजच्या चांगलं साईड. आहे. हो. हे unique. लहान पोरांचं पण आहे पोरींचं पण आहे पोरांचं पण आहे. चांगलं आहे का? हो, तुला मस्त. कसं वाटलं? मुली छान आहे? वाटलं. हा 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 हा. म्हणजे मी हेअर स्पा करायला गेले. जा करत जाते मला हेअर स्पाचं मला बोलत होते ते माहिती आहे ना बोलताना. म्हटलं आता त्याची प्राइस किती जाईल ते विचारायला पण कसं तरी वाटत होता. आता केला असतं हेअर स्पा. मग तो hair बोलत cutting होता चं हेअर किती स्पा होतं? करा म्हणजे हेअर स्पा केल्यावर काय होतं हेअर कट आणि बियर्डचं फ्री होऊन जातं. पण मी काय म्हणते तू लास्ट कधी केला हेअर स्पा? 1 महिना नाही का पार्टी झालं त्यांच्याकडे करायची गरज नाही. म्हणजे कधीच नाही. म्हणजे कधी करेल नाही, मी, 2 हफ्त्यानंतर 3-4 जाईल. महिन्याने केला तरी चालेल आता हेअर स्पा. टाटा स्टार मधून friends खूप सारी शॉपिंग केली छोट्या मोठ्या गोष्टींची. खूप सारी त्या- नाही केली, खाण्याची केली आणि एक ना ती 50% वरती नाही. हा, ही कढई होती Actually 50% स्टीलची भांडी आहेत ना, स्टीलची भांडी या फिर कढई जे पण आहे ते 50% ऑफ आहे स्टार बाजारमध्ये. तुम्हाला पण घ्यायचं तर तुम्ही पण जा. तर मला त्याची 50% ऑफ सगळेच नाही काही ठराविक भांडे आहेत. नाही सगळे जे आहेत ना ते 50% ऑफ लावलेत मी बघितले. पण पूजा आपण कोणत्या तारखेत डेट काढतोय कोणी तिथे गेला अपेक्षाने अन्य जर नसेल हा, अवेलेबल मी तर तेच- आपण होतं म्हणून आपण घेतलं हा. फ्रेंड्स. या सध्या घडीला आपण गेलो तेव्हा ही ऑफर होती म्हणून ही घेतली. Okay? लवकर तुम्ही जाणार असेल तर तुम्ही पण ट्राय करा. जाऊन घ्या, कारण माझ्याकडे स्टीलची कढई नव्हती म्हणून मी ती स्टीलची कढई घेते आणि आमच्या तिघांसाठी ती छोटीशी तेवढी बरी आहे भाजी वगैरे हा, बनवायला. आणि हिला पूजाने असं गॅसवर गरम करत होती खाली स्टीलला. मी म्हटलं काय करते तर तितक्यात तिने गरम कडे म्हणून मग हे स्टिकर स्टिकर गरम करून लगेच निघतात ना. हो वाव. ते घेतले. तर आजचा चहा त्याच्यातच आहे. नाही चहा बनवलाय वत. होळी तुझ्यासाठी होळीसाठी आणलंय. पूजा जेवण बनवते फ्रेंड्स आणि बाय द एंड ऑफ द डे मी तर मॅच बघतोय. ओके श्रीलंका आणि पाकिस्तानची चालू आहे तर विलिंग फॉर श्रीलंका विन बट थोडीशी टफ चालू आहे. बट आय एम शुअर की ते लोक ट्राय करतील देईल ट्राय. तर मला बुग्गूसाठी आज मी सकाळी एक गोष्ट बोललेलो बुग्गू असं असं ऐक माझं मी तुला एक कार गिफ्ट करेन. ठीक आहे बघूया ते तिला लक्षात आहे का. कुठे गेली बुग्गू बुग्गू कुठे गेली कुठे आहे. तेल उडायचं परत तिथून चटका पाहिजे साईड हो. पूजा तिला बोल उतरायला. काजू बेटा मग तू जेवणार नाही. मी हिला बोललो पूजा काही बनवू नकोस यार रात्रीचं. कोण बनवतंय? मग हे काय चालू आहे. मी वाटप काढते ते. तुला फ्री राहायला आवडत नाही का रे. राहा यार दिवसातून किती दिवस उठल्यापासून कामं चालू होतात ते राहतातच. दम बांध. चीटिंग अजिबात नाही पाहिजे मला. पूजा तिला हिंट दे तिचं गिफ्ट कुठे लपवलंय. बॉटल पण लावतो आपण बघू बॉटल. अरे किचन मध्ये हॉल मध्ये असं बोल. ओहो साठी छोटीशी रिमोट कंट्रोल कार. अरे बघा friend. काय हो तर ह्याच्यामध्ये 2 सेल आणि कार मध्ये गेले 4 सेल 3 सेल टोटल मिळून 5 सेल. आणि लकीली आपल्याकडं हे पॅकेट होतं जे पूजाला भेटलं. त्याला भिंतीला ठोकू नका बेटा हळूहळू न्यायचं स्पीड एकदम ओव्हर स्पीड नका करू. ती स्वतः फिगर आउट करते बटन्स. पुढे घ्यायचं तर हा अरे बघ मी हेच बोलतो बेटा ठोकायला नको. हो